छोटी दुर्गा, लेखक कैस जोनपुरी, भावानुवाद मुक्ता बाम आणि मंजुषा आमडेकर, आवाज मेघना एरंडे, भाग 7। स्पर्शासुराकडे सगळ्यात मोठी जादुई शक्ती होती। तो ज्या व्यक्तीला स्पर्श करून एक मंत्र म्हणेल तिचं रूप त्याला घेता यायचं। त्यामुळे कोणत्याही गुप्त कामगिरीवर त्यालाच पाठवलं जायचं। आणि आजची कामगिरी तर विशेष महत्वाची होती। त्या दुर्गाला नक्की कोण मदत करतंय हे शोधून काढायची वेळ आली होती। म्हणूनच स्पर्शासूर सदानंद ऋषींचं रूप घेऊन आश्रमात निघाला होता। आत्मानंदजींकडे सगळी उत्तरं असणार याची त्याला खात्री होती। अरे सदानंदजी, दुर्गाचा विजय झाला, तुम्हाला तर कळलं असेलच, एका ऋषीनं विचारलं। आणि आपलं रूप बरोबर वाटलंय याची स्पर्शासुराला खात्री पटली। आता तो अजूनच आत्मविश्वासाने आत्मानंदजींकडे निघाला। ते पहा सदानंदजी, एका लहान मुलीचा आवाज आला आणि स्पर्शासूर दचकला। त्यानं मागे वळून पाहिलं। ती दुर्गा होती। आईसोबत ती आश्रमात आली होती। आईला एक एक ऋषी कोण आहेत ते सांगत होती। या मुलीला फसवून पळवून घेऊन जावं का? स्पर्शासुराच्या Sample complete. Ready to continue?